Okay, so this carbon, silicon, germanium, tin and lead, these are the group 14 elements. Now how we are going to remember these elements? The simple trick to remember these elements are कहे सीताजी सुनो प्रभू. ओके, तुम्ही ग्रुप 14 एलिमेंट्स पाहू शकता इथे. बोरॉन नंतरची फॅमिली आहे कार्बन फॅमिली, त्याला म्हणतो आपण ग्रुप 14 एलिमेंट. त्याला सिम्पली आपण लक्षात ठेवूयात या वेमध्ये, दॅट इज कहे सीताजी सुनो प्रभू. राईट. नेक्स्ट आहे ग्रुप 14 एलिमेंट. सी इन अ ग्रुप 14 एलिमेंट, that is electronic configuration for this group 14 element is कार्बन, सिलिकॉन, जर्मॅनियम, पर्टिक्युलर एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन गिवन आहेत. त्याच्यावरून आपण जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन फाइंड आउट करू शकतो. दॅट इज NH2NP2. ओके, सो सी आउटर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे कार्बनचं 2s2 2p2. फॉर द सिलिकॉन इट इज 3s2 3p2. फॉर द जर्मॅनियम इट इज 4s2 4p2 अँड सो ऑन. सी लुक टुवर्ड्स द, इथे तुम्हाला थोडंसं लीडची इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन व्यवस्थित नाही दिसत आहे, बट दॅट इज नॉट अ बिग डील. आपल्याला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन्स येतात, राईट. तर ते आपण आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढू शकतो. ठीक आहे. सो नाव सी, अकॉर्डिंग टू दिस आपण काय फाइंड आउट केलं की जनरल अकॉर्डिंग टू दिस वी कॅन फाइंड आउट द जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. यांचा आउटर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 2s2 2p2, 3s2 3p2. Here is a 4s2 4p2. Sorry, it selected all. ठीक आहे, तो पूर्ण सिलेक्ट होतोय. तुम्ही लक्षात ठेवा की हे 4s2 4p2. ओके, नेक्स्ट 5s2 5p2. सी हिअर इज अ 5s2. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये थोडंसं प्रिंटिंगमध्ये दिसत नाही आपल्याला ते. सो अकॉर्डिंग टू दिस त्यांनी काय सांगितलं आपल्याला, द जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन फॉर द डिफरंट एलिमेंट्स इज, म्हणून जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असू शकतं NH2NP2. ओके, now see next, its abundance. Abundance of this element in a earth crust is, silicon is most abundantly found on a earth crust. मोस्टली रॉक्समध्ये, म्हणजे खडकाळ जमीन जी असते खडकामध्ये, रॉकमध्ये सिलिकॉन जास्त प्रमाणात भेटतं. देन कार्बन, देन टीन, देन लीड अँड देन जर्मॅनियम. ओके, दॅट इज द अबंडन्स. अबंडन्स म्हणजे काय की ते आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये किती क्वांटिटीमध्ये, म्हणजे किती ह्याच्यामध्ये फाउंड होतात, सापडतात आपल्याला, त्याला अबंडन्स म्हणतो आपण. नेक्स्ट आहे ऑकरन्स. कार्बन एक्झिस्ट इन अ एलिमेंटल स्टेट अँड ऑल्सो इन अ कंबाइंड स्टेट. कार्बन एलिमेंटल स्टेटमध्ये म्हणजेच एकटा, फक्त कार्बन देखील आपण पाहू शकतो. इट कॅन बी एक्झिस्ट इन एलिमेंटल स्टेट. आता आपण जर पाहिलं कोळसा किंवा डायमंड किंवा ग्राफीन, फुलेरिन, हे ॲलोट्रॉप्स आहेत कार्बनचे, पण त्यांच्यामध्ये दुसरा कुठलाही एलिमेंट नसतो, ओन्ली कार्बन इज देअर, राईट. तुम्हाला आता जनरल स्ट्रक्चर डायमंडचं माहिती आहे. सो कार्बन 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 लिंकेज इज देअर, राईट. तिथे कुठे हायड्रोजन नाही आहे, नायट्रोजन नाही आहे. सो कार्बन एलिमेंटल स्टेटमध्ये राहू शकतो. एलिमेंटल स्टेट मीन्स वॉट, की तो एकटा देखील सर्वाईव्ह करू शकतो. दॅट इज कॉल्ड एज एलिमेंटल स्टेट. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर पाहिला ऑक्सिजन, तर ऑक्सिजन, एकटा ऑक्सिजन कधी पाहतो का आपण? नो, वी कॅन ऑलवेज सी ऑक्सिजन इन अ डायटॉमिक फॉर्म, दॅट इज O2. बरोबर, O2च्या फॉर्ममध्ये आपण ऑक्सिजन ऑलवेज पाहतो. तो कधीच एकटा नाही पाहत आपण. इट इज ऑलवेज इन अ डायटॉमिक फॉर्म. आता कार्बन एलिमेंटल स्टेटमध्ये देखील असतो आणि कार्बन कंबाईंड स्टेटमध्ये देखील असतो. कंबाईंड स्टेटमध्ये म्हणजेच कार्बन खूप सारे प्रोडक्ट्स बनवतो, कंपाऊंड्स बनवतो, लाईक मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. तो तिथे हायड्रोजनच्या कंबाईंड स्टेटमध्ये, तो नायट्रोजन बरोबर कंबाईन होऊ शकतो, तो ऑक्सिजन बरोबर कंबाईन होऊ शकतो. ओके, तो एव्हरग्रीन एलिमेंट आहे की इट कॅन बी कंबाईंड विथ अ लॉट्स ऑफ एलिमेंट्स. सो कार्बन एक्झिस्ट इन अ एलिमेंटल स्टेट ॲज वेल ॲज इट ऑल्सो इन अ कंबाईंड स्टेट. Now see about the silicon. Silicon exists as a silica and silicate. Silica किंवा silicate ह्या फॉर्ममध्ये सिलिकॉन एक्झिस्ट होतो. Then tin, it exists as cassiterite, that is cassiterite, or it is also called as tin stone, that is SnO2.
त्याच्यानंतर लीड इट एक्झिस्ट ॲज अ गॅलेना. हा जो गॅलेना आहे हा थेरी पेपरला तुम्हाला विचारलेला आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ गॅलेना असा काहीतरी क्वेश्चन आहे. तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जर पाहिले तर 1 मार्क क्वेश्चन आहे. व्हॉट इज द गॅलेना, द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर गॅलेना समथिंग. नेक्स्ट सेल्युराइट दॅट इज PbCO3. तर ह्या फॉर्ममध्ये ते एक्झिस्ट होतात. पुढे पहा properties. First of all, we are going to see about the atomic properties. Down the group, atomic size increases with increasing atomic number due to addition of new shell. That we know that जसं जसं आपण वरून खाली जातो तसं तसं त्यांची ॲटॉमिक साईज काय होत जाते, इन्क्रीज होत जाते, कारण आपण नवीन शेल ॲड करत होतो. ह्याच्यामध्ये कोणताही वेगळा ट्रेंड नाही आहे, सिम्पल ट्रेंड जसं आपण पहिल्यापासून पाहत होतो की एक नवीन शेल ॲड होते. इफ यू लुक टुवर्ड्स द कार्बन, सिलिकॉन, जर्मॅनियम, टीन, लीड, वन न्यू शेल इज ॲडेड अँड देअरफॉर देअर ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग. ओके, म्हणून त्यांचं ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होत जातं. नेक्स्ट ग्रुप 14 एलिमेंट्स. आता ग्रुप 14 एलिमेंट्समध्ये अगोदर ॲटॉमिक साईजबद्दल पाहिलं आता आपण. नेक्स्ट वी आर गोइंग टू सी अबाउट द ॲटॉमिक आयनायझेशन एन्थॅल्पी. आयनायझेशन एन्थॅल्पी बघण्या अगोदर मला तुमच्याकडून आन्सर पाहिजे की ॲटॉमिक साईज जर इन्क्रीज झाली तर आयनायझेशन एन्थॅल्पी काय होते? येस, व्हेरी गुड, इट डिक्रीजेस, राईट. जर ॲटॉमिक साईज इन्क्रीज झाली तर आयनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीज होईल. का डिक्रीज होईल? कारण न्यूक्लियस आणि आउटर इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन काय होत जाईल, कमी होत जाईल, है ना. रेडियस वाढतोय, इथे पहा रेडियस वाढतोय. आयनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे काय, ह्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये असणारा इलेक्ट्रॉन बाहेर काढायला लागणारी एनर्जी, दॅट इज कॉल्ड एज आयनायझेशन एन्थॅल्पी. आणि जर मग रेडियस वाढत गेला, डिस्टन्स वाढला तर अट्रॅक्शन कमी होईल, आणि अट्रॅक्शन कमी झालं तर ही जो मोठा ॲटम आहे त्याच्यातून इलेक्ट्रॉन बाहेर काढायला लागणारी जी एनर्जी असेल दॅट इज मिनिमम. दॅट्स वाय वेन वी गो टॉप टू बॉटम, ॲज ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस, आयनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीजेस. बरोबर. नेक्स्ट मग त्यांची फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पीची ऑर्डर इथे दिली. फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे काय, आउटरमोस्ट शेलमधून एक इलेक्ट्रॉन, पहिला इलेक्ट्रॉन बाहेर काढायला लागणारी एनर्जी. मग ती कुणाची जास्त असते पहा, कार्बन हॅज अ मॅक्झिमम एनर्जी, कारण कार्बनचा ॲटम छोटा असतो. कार्बन इज अ टायनी इन साईज दॅन दिस ग्रुप मेंबर्स. कार्बन लहान आहे, मग कार्बनच्या आउटरमोस्ट शेलमधून एक इलेक्ट्रॉन बाहेर काढायला लागणारी एनर्जी बट ऑब्वियसली मॅक्झिमम असेल. सो दिस कार्बन, सिलिकॉन, जर्मॅनियम, टीन अँड लीड, दॅट इज द ऑर्डर. तुम्हाला काही कोणती गोष्ट नाही लक्षात आली तर परत विचारा, आपण परत लगेच रिपीट करूयात ती. ओके. नेक्स्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. हे सगळे झालेले पॉईंट आहेत पहा. जसं आपण जनरल ट्रेंड पाहिला होता ना, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, एखाद्या ॲटमची अशी टेंडन्सी टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजे जर शेअरिंग केलेले 2 इलेक्ट्रॉन असतील, एक ॲटम या साईडला आहे, इमॅजिन करा पहा 2 इलेक्ट्रॉन शेअर केलेले आहेत. हां, एक ॲटम, एक इलेक्ट्रॉन या साईडला आहे, इथे एक ॲटम आहे आणि इथे एक ॲटम आहे, आणि ह्यांच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. इफ यू कन्सिडर दिस 2 इलेक्ट्रॉन्स आर इन बिटवीन दिस, बट एका ॲटमची टेंडन्सी अशी आहे की इट अट्रॅक्ट्स द बोथ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. सी, ह्या इलेक्ट्रॉनची टेंडन्सी अशी आहे की हा काय करतोय पहा, हे जे दोन्ही शेअर केलेले इलेक्ट्रॉन आहेत ना, जस्ट वेट, सॉरी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय ते समजवते मी तुम्हाला. एक जनरली पाहूयात फक्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. झालेला पॉईंट आहे, तुम्ही लिहून पण घेतलेला आहे. आता हे जे वरचे 2 शेअर केलेले इलेक्ट्रॉन आहे ना, ते इक्वली डिस्ट्रीब्यूट पाहिजे होते, पण ते इक्वली डिस्ट्रीब्यूट आहेत का, नाही. एक ॲटम काय करतोय, एक ॲटम त्याला स्वतःकडे पुल करून घेतोय, कारण का त्या ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी आहे, मॅक्झिमम आहे. दिस इज अनदर ॲटम. सो हे दोन्ही इलेक्ट्रॉन इक्वली डिस्ट्रीब्यूट नसताना नाही आहेत, आणि ते एकच ॲटम काय करतोय, ते दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतःकडे पुल करून घेतोय, राईट. दिस बोथ द इलेक्ट्रॉन दे पुल टुवर्ड्स द वन ॲटम ओनली. एका ॲटमकडे पुल होतात ते, आणि दुसऱ्या ॲटमकडे पॉझिटिव्ह चार्ज येतो.
म्हणून ह्याला म्हणतात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. दॅट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. सो आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लेफ्ट टू राईट इन्क्रीज होते आणि टॉप टू बॉटम डिक्रीज होत असते, बरोबर. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस फ्रॉम कार्बन टू सिलिकॉन ॲज अ जनरल ट्रेंड. जसं आपला जनरल ट्रेंड होता त्याच्यानुसार कार्बनपासून सिलिकॉनपर्यंत जाताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होते. सिलिकॉनपासून टीनपर्यंत जाताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑलमोस्ट कॉन्स्टंट राहते आणि लीडकडे गेल्यावर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मार्जिनली इन्क्रीज होते. मग आता ह्याचं रिझन काय, वाय दिस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ लीड इज मॅक्झिमम दॅन दिस. कारण आपण तर जनरल ट्रेंड पाहतोय की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी टॉप टू बॉटम जाताना डिक्रीज होते. मग 3 पर्यंत तर बरोबर आहे, ठीक आहे बाबा, डिक्रीज झाली आहे. बट लीडमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज का झाली मग? कारण लीडचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पाहिलं तर लीडच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमध्ये 4F शेल येते, पहा इथे. दिस इज 4F14 शेल दिसत असेल तुम्हाला. दिस इज अ 4F14 शेल. 4F14 5D10 6S2 6P2 असं त्याचं आउटर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असतं. पहा मी ते लिहिते, आउटर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. See, the outer electronic configuration for this is leads outer electronic configuration 4F14 5D10 6S2 आणि 6P2. आता जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शिल्डिंग इफेक्ट ऑफ F ऑर्बिटल अँड D ऑर्बिटल इज व्हेरी पुअर. हे F आणि D ऑर्बिटल खूप पुअर शिल्डिंग इफेक्ट दाखवतात ते. असं कन्सिडर करा, इथे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसचा चार्ज पॉझिटिव्ह आहे आणि हा F आणि D ऑर्बिटल पुअर शिल्ड करतात. मग हे काय करतील, दे कॅन अट्रॅक्ट दिस आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ, स्वतःकडे ओढून घेतील आणि म्हणून त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असते, मॅक्झिमम असते, कारण त्यांची साईज छोटी होते ड्यू टू पुअर शिल्डिंग इफेक्ट ऑफ F अँड D ऑर्बिटल. अँड दॅट्स वाय the lead has a high electronegativity. Next, about their physical properties. See, group 14 elements are solid. They solid असतात. Carbon and silicon are non-metal. This carbon and silicon, they are non-metal, while germanium till are metalloids and lead is a soft metal. ओके, कधी कधी इथे MCQ ला क्वेश्चन येतो, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सॉफ्ट मेटल किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेटॅलॉइड्स, आणि तिथे काहीतरी ऑप्शन्स दिलेले असतात. सो कार्बन सिलिकॉन नॉन मेटल आहेत, जर्मॅनियम टीन मेटॅलॉइड्स आहेत आणि लीड सॉफ्ट मेटल आहे. नाव सी, इथे आपल्याला डिक्रीजिंग मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट अँड डेन्सिटी, इन्क्रीजिंग डेन्सिटी ऑर्डर सांगितली. डेन्सिटी इन्क्रीज झाली म्हणजे काय, डेन्सिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, मास अपॉन व्हॉल्यूम, राईट. आणि वी ऑल्सो नो दॅट सी D इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आणि तुम्हाला माहिती आहे, वेन वी गो टॉप टू बॉटम मास गोज ऑन इन्क्रीजिंग. सॉरी, मास इन्क्रीज होतं म्हटल्यावर इथे डेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मास आहे, बरोबर. सॉरी, सी इथे डेन्सिटी काय आहे, डेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मास. सो जर डेन्सिटी वाढली तर बॉइलिंग, जसं जसं मॉलिक्युलर मास वाढेल तसं तसं प्रत्येक ॲटमची डेन्सिटी देखील काय होईल, इन्क्रीज होईल. आणि जसं जसं ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होईल तसा मॉलिक्युलर मासबद्दल पाहतोय आपण. जसं जसं मॉलिक्युलर मास वाढला त्यांची डेन्सिटी इन्क्रीज झाली, बिकॉज डेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मास. सो सी हिअर अबाउट द डेन्सिटी, this density goes on increasing, hence their mass goes on increasing, therefore their density also goes on increasing. Okay, आणि इथे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंटची पण ऑर्डर दिली आपल्याला. सो मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट करस्पॉन्डिंगली गोज ऑन डिक्रीजिंग टॉप टू बॉटम. येते लक्षात, हे डेन्सिटीबद्दल मी काय सांगितलं लक्षात आलं का तुम्हाला, डेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मास, देअरफॉर जसं जसं मास वाढेल तसे तशी डेन्सिटी इन्क्रीज होईल आणि म्हणून आपल्याला डेन्सिटी टॉप टू बॉटम इन्क्रीज होईल. सो वी गेट दिस काइंड ऑफ ऑर्डर फॉर द डेन्सिटी. नेक्स्ट, प्रॉपर्टीज ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज पाहूयात. सी ग्रुप दिस 14 elements have the higher melting point and boiling point than group 3A, that is 13 elements, due to increasing nuclear charge and more compactness. 13व्या ग्रुपपेक्षा 14व्या ग्रुपची मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो, कारण वी नो दॅट
त्यांचा कॉम्पॅक्टनेस वाढतो, त्यांची साईज लहान होते, म्हणजेच ते जास्त कॉम्पॅक्ट होतात. ओके, टाईटली बाउंड होतात. दॅट्स वाय देअर मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट गोज ऑन इन्क्रीजिंग. ओके, ते 2-3 क्वेश्चन आहेत, पाहूयात आपण. आन्सर्स पण दिलेत पहा. वेल नोन रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप ऑफ कार्बन दॅट इज C14. ओके, वाचून घ्या तुम्ही हा पण क्वेश्चन. नेक्स्ट, व्हॅलेन्सी ऑफ कार्बन इज 4. नेक्स्ट, मी जसं तुम्हाला सांगितलं तर MCQ मध्ये क्वेश्चन विचारतात पहा. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज सॉफ्ट विथ लोअर मेल्टिंग पॉईंट? लीड. Electronegativity of silicon is 1.8 than the germanium. Okay, here we finish the physical property. Now we are going to start the chemical properties for these elements. Chemical properties पाहूयात पहा. See, ऑक्सिडेशन स्टेट फर्स्ट ऑफ ऑल. आता सगळ्यांना ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय माहिती आहे, किंवा इथे ब्ल्यू ह्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय ते लिहून दिले पहा. ओके, सो व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट? द टेंडन्सी ऑफ एन आउटर s orbital to remain paired and not takes part in a bonding in a group because of poor shielding effect. Okay, that is called as inert pair effect. Sorry, ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय ते नाही लिहून दिले तिथे, त्याला इनर्ट पेअर इफेक्ट म्हणतात. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय? एखाद्या ॲटम ज्यावेळेस इलेक्ट्रॉन शेअर करतो त्यावेळेस तो एकतर इलेक्ट्रॉन गेन करेल किंवा लूज करेल, आणि ज्यावेळेस ते इलेक्ट्रॉन गेन करतो किंवा लूज करतो त्या ॲटमवर जो एक पर्टिक्युलर चार्ज येतो त्याला म्हणतात ऑक्सिडेशन स्टेट. ओके, नाउ सी द कॉमन ऑक्सिडेशन स्टेट फॉर दिस ग्रुप 14 एलिमेंट इज +4. ह्या ग्रुप 14 एलिमेंटची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट असते +4, कारण त्यांची व्हॅलन्सी आहे 4. त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 2s2 2p2 दॅट इज ns2 np2 असे 4 इलेक्ट्रॉन असतात. दॅट्स वाय देअर ऑक्सिडेशन स्टेट इज +4. पण ज्यावेळेस आपण वरून खाली जातो, कालच मी तुम्हाला इनर्ट पेअर इफेक्ट शिकवला पहा. वेन वी गो टॉप टू बॉटम, ज्यावेळेस आपण टॉप टू बॉटम जाऊयात त्यावेळेस +2 ऑक्सिडेशन स्टेट विल बी मोर स्टेबल दॅन द +4 ड्यू टू इनर्ट पेअर इफेक्ट. मग इनर्ट पेअर इफेक्ट म्हणजे काय? इथे ब्ल्यू बॉक्समध्ये दिलं आहे पहा. द टेंडन्सी ऑफ एन आउटर s इलेक्ट्रॉन टू रिमेन्स पॅड. आता कन्सिडर करा, आणि हे कुणामध्ये होतं? हायर मेंबर, म्हणजे जे खाली येतो ना आपण लीड, जर्मेनियम, टीन, त्यांच्यामध्ये होतं हे. इफ यू कन्सिडर अबाउट द टीन, इट इज 4d10 5s2 5p2. आता हे पहा, द टेंडन्सी ऑफ आउटर s इलेक्ट्रॉन, ह्या आउटर s इलेक्ट्रॉनची अशी टेंडन्सी असते, इट रिमेन्स अनपेअर्ड. सी दिस टेंडन्सी ऑफ द आउटर s इलेक्ट्रॉन, इट रिमेन्स paired and do not takes part in a bonding because of poor shielding effect of this d orbital. आता तुम्ही इमॅजिन करा की इथे न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस आहे, राईट. तर हा डी ऑर्बिटल पुअर शिल्ड करतोय. पुअर एक पडदा आहे, डी ऑर्बिटल म्हणजे एक फक्त पडदा आहे, पुअरली स्क्रीन बनवतोय तो. ओके, स्ट्रॉंग स्क्रीन म्हणजे कन्सिडर करणार आपण एखादी भिंत आहे, पण हा कशी स्क्रीन बनवतोय? पुअर स्क्रीन बनवतोय, फक्त एक पडदा आहे. तर ह्या न्यूक्लियसचं अट्रॅक्शन ह्या एस ऑर्बिटलवर कसं असेल? मॅक्झिमम असेल. सो दिस न्यूक्लियस होल्ड दिस एस ऑर्बिटल टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणून हे बॉन्डिंगसाठी अवेलेबल आहेत का आता? No, they are not available for the bonding. That's why only 2 electrons are available for the bonding. Hence, its common oxidation state down the group is +2. Get it about the inert pair effect? Yes? Yes, ma'am. ओके, आजच्या आज तुम्ही घरी जाऊन आहे ना, तुम्ही घरीच आहात. आजच्या आज तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, ओके, जो 11वीचा आपला टेक्स्टबुक आहे त्याच्यामध्ये इनर्ट पेअर इफेक्ट हा पॉईंट करणार आहात, आणि त्याच्यामध्ये त्याच्या खाली 2-3 क्वेश्चन्स दिलेले आहेत इनर्ट पेअर इफेक्टवर. तर तो पॉईंट तुम्ही तिथे करणार आहात, राईट. सो आजच्या आज तुम्ही इनर्ट पेअर इफेक्ट स्टडी करणार आहात, बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर 12th ऑल्सो. आपल्याला 12वीमध्ये पण त्याचा यूज आहे. ठीक आहे, नाव सी नेक्स्ट. ऑक्सिडेशन स्टेट अँड ट्रेंड्स इन द केमिकल रिॲक्टिव्हिटी. कार्बन इज स्टेबल. कार्बनचे ऑक्सिडेशन स्टेट, स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट असते +4 किंवा -4. कार्बन शोज +4 और -4 ऑक्सिडेशन स्टेट.
सॉरी सी हा एक तर +4 दाखवेल किंवा -4 दाखवेल. फॉर एक्झाम्पल CCl4 जर तुम्ही एक्झाम्पल पाहिलं CCl4 किंवा CH4 मध्ये आहे तो -4 आहे इथे आणि इथे असेल तो +4 लाईक दिस. ओके, देन जर्मॅनियम अँड देन सिलिकॉन अँड जर्मॅनियम दे शोज अ +4 ऑक्सिडेशन स्टेट अगेन. सिमिलरली SiCl4 GeCl4 like this. And but tin and lead they shows a stable oxidation state +2 due to inert pair effect. जसं मी आता सांगितलं इनर्ट पेअर इफेक्टमुळे एसचे 2 ऑर्बिटल हे इनर्ट होऊन जातात, नॉन रिॲक्टिव्ह होऊन जातात अँड दॅट्स वाय दे शोज अ +2 ऑक्सिडेशन स्टेट. ड्यू टू अब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल इन अ कार्बनमध्ये डी ऑर्बिटल अब्सेंट असतो म्हणून कार्बन त्याचा ऑक्टेट एक्सपॅन्ड करू शकत नाही आणि तो कोव्हॅलन्सी फक्त +4 दाखवतो. ओके, हां, हे आपण आत्ता वरती जे पाहिलं तेच इथे दिलं आहे फक्त तुम्हाला की कोणत्या +4मध्ये कोण स्टेबल आहे, +2मध्ये कोण स्टेबल आहे, लाईक दिस. देन अबाउट दर कलर, सी कार्बन सिलिकॉन टीन जर्मॅनियम टीन लीड. नॉन मेटल्स आहेत कार्बन सिलिकॉन जर्मॅनियम अँड टीन इज मेटल ॲक्च्युली अँड लीड इज मेटल. ओके, इथे मेटल ॲड करा. दिस इज अ मेटल. Next, their color, carbon is a black, कोळसा, silicon light brown, germanium grayish white, tin silvery white, lead silvery white. Okay, so their oxidation states are also given. कार्बन फक्त +4 दाखवेल, सिलिकॉन फक्त +4 दाखवेल, बट बाकीचे एलिमेंट हे +2 देखील दाखवतात आणि खालच्या एलिमेंट्समध्ये +2 जास्त स्टेबल असते ड्यू टू इनर्ट पेअर इफेक्ट. +2 इज मोर स्टेबल ड्यू टू इनर्ट पेअर इफेक्ट. नेक्स्ट इज देअर केमिकल रिॲक्टिव्हिटीज. ज्यावेळेस आपण ह्यांना ऑक्सिजन बरोबर ट्रीट करूया दे गिव्ज लाईक दिस MO टाईप ऑफ ऑक्साईड. MO टाईपचे ऑक्साईड्स आपल्याला इथे भेटतात. फॉर एक्झाम्पल कन्सिडर कार्बन +O2 heating it gives you CO2. Consider first of all we prepare here carbon monoxide. When we take it in limited quantity we get 2 moles of carbon monoxide, but if we take oxygen in an excess of quantity we get a carbon dioxide like this. Okay, next रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन. ऑक्सिजन बरोबर जर त्यांना रिॲक्ट केला तर ते आपल्याला इथे कार्बन मोनॉक्साईड न्यूट्रल कंपाऊंड देतील, जर्मॅनियम ऑक्साईड ॲसिडिक कंपाऊंड, टीन आणि लीड ऑक्साईड दे आर ॲम्फोटेरिक. दिस कार्बनचे डायऑक्साईड्स तयार होतात, दॅट इज CO2 SiO2 जर्मॅनियम डायऑक्साईड दे आर वीकली ॲसिडिक, वाईल टीन ऑक्साईड आणि लीड ऑक्साईड आर ॲम्फोटेरिक इन नेचर. हे तुम्हाला व्यवस्थित पाहून ठेवायचं आहे ह्याच्यावर आपल्याला MCQला क्वेश्चन येतो, विच ऑफ द फॉलोइंग द ॲम्फोटेरिक ऑक्साईड, विच ऑफ द फॉलोइंग आर द ॲसिडिक ऑक्साईड किंवा न्यूट्रल ऑक्साईड असा क्वेश्चन तिथे विचारला जातो. नेक्स्ट these are the some questions. पुढे जाऊयात. केमिकल प्रॉपर्टीज पहा. केमिकल प्रॉपर्टीज आत्ता आपण मागे ऑक्सिजन बरोबर पाहिली. नाव दिस इज विथ द वॉटर. टीनला जर वॉटर बरोबर ट्रीट केला तर इट गिव्स यू टीन ऑक्साईड डायऑक्साईड, दॅट इज स्टॅनिक ऑक्साईड. इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्टॅनिक ऑक्साईड अँड बाय रिमूव्हल ऑफ अ हायड्रोजन गॅस. आणि ह्यांच्यामध्ये जो लीड असतो, ओके, आपण जी फॅमिली पाहतो तर लीडला अफेक्ट होत नाही वॉटरने ड्यू टू अन ऑक्साईड फिल्म लेअर ऑन द सरफेस. लीड जे असतं लीडला कोणताही वॉटरने अफेक्ट होत नाही, वॉटर लीड बरोबर रिॲक्ट होत नाही. नेक्स्ट पहा रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स अ हॅलोजन. हॅलोजन बरोबर जर आपण ह्या कंपाऊंड्सला रिॲक्ट केला, कंपाऊंड्स कुठले कुठले आहेत, कार्बन सिलिकॉन जर्मॅनियम टीन लीड. If we add a limited quantity of halogen, we get a dihalides. If we add an excess quantity of the halogen, we get a tetrahalides. Okay. See next.
ओके, रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स द हॅलोजन सांगितलं मी तुम्हाला. इथे तुम्हाला रिॲक्शन करून दाखवली आहे. रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स द हॅलोजन वॉटर कंपाऊंडची, वॉटरची रिॲक्शन दाखवली 3 टेट्राक्लोराईड बरोबर, सॉरी सिलिकॉन टेट्राक्लोराईड बरोबर. So this SiCl4 when treated with the water, it gives you silane trichlorohydride. ओके, आणि त्याच्यानंतर जर आपण परत वॉटरची ॲडिशन केली तर 3 HCl मॉलिक्यूल बाहेर पडतील आणि वी गेट अ टेट्राहायड्रोसिलेन. हायड्रोलिसिस ह्या रिॲक्शनला म्हणतात हायड्रोलिसिस रिॲक्शन ऑफ सिलिकॉन. सगळे क्लोरीन रिप्लेस होतील OH ने. Next, reactivity towards the halogen. See, SiF62 minus is known, whereas this SiCl62 minus is not. Give the reason. एक क्वेश्चन विचारलं त्यांनी. क्वेश्चन रीड करा पहा. SiF6 हा कंपाऊंड नोन आहे, बट SiCl6 हा कंपाऊंड नोन नाही. असं का? असं रिझन त्यांनी विचारलं आहे. असं का असतं बघ, सिलिकॉनची साईज पण टायनी आहे. सिलिकॉन पण एक छोटा मॉलिक्यूल आहे आणि फ्लोरीन पण एक लहान मॉलिक्यूल आहे, राईट. सिलिकॉन इज टायनी ॲज वेल ॲज दिस फ्लोरीन इज ऑल्सो टायनी. सो फ्लोरीन काय करतो, फ्लोरीन त्याच्या भोवती 6 बॉन्ड बनवतो आणि म्हणून तो मॉलिक्यूल स्टेबल राहतो. सो लाईक दिस F exceptionally it is stable actually due to smaller size of the silicon and fluorine they can be stable. but ज्यावेळेस तुम्ही क्लोरीन कडे येत आहे, आता हा सिलिकॉनची साईज थोडीशी फ्लोरीनपेक्षा तर मोठी आहे, ॲज वेल ॲज क्लोरीनची साईज पण बिगर आहे. क्लोरीन इज ऑल्सो व्हेरी बिगर मॉलिक्यूल अँड देअरफॉर इट क्रिएट अ स्टिअरिक हिंड्रन्स. हा काय क्रिएट करेल इथे, स्टिअरिक हिंड्रन्स क्रिएट करेल. स्टिअरिक हिंड्रन्सचा मिनिंग असतो गर्दी. ओके, हिअर इज अ स्टिअरिक हिंड्रन्स लाईक दिस अँड देअरफॉर this molecule is not stable. This SiCl6 is not stable because of this steric hindrance. Okay, ह्यांची इंटरॅक्शन स्ट्रॉंग नसते. ठीक है. नाउ सी नेक्स्ट पॉइंट. लीड का अफेक्ट करत नाही वॉटरने, कारण तो प्रोटेक्टिव्ह लेअर बनवतो ऑक्साईडची. ओके, कार्बनचा ॲनॉमलस बिहेवियर आपल्या स्टडीजमध्ये नाही आहे पहा. आपण डायरेक्टली ॲलोट्रॉप्सकडे जाऊयात. तुम्ही फक्त CET-साठी हे रीड करून ठेवू शकतात आणि युजली ह्याच्यामधले ऑलमोस्ट पॉईंट आपण घेतलेत. जसं कार्बनची साईज लहान असते, त्याच्याकडे वॅकंडी ऑर्बिटल प्रेझेंट नसतो, लाईक दिस. हे पॉईंट झालेले आहेत आपले सगळे. सो वी आर गोइंग टू डायरेक्टली सी अबाउट द ॲलोट्रॉपी. कार्बन हा कॅटेनेशन कंपाऊंड दाखवतो. कार्बनची टेंडन्सी कॅटेनेशनची जास्त असते. व्हॉट इज कॅटेनेशन? कॅटेनेशन म्हणजे काय? Carbon shows a high tendency or the strong tendency of the catenation. So can you know what is catenation? येस, नाही माहिती कॅटेनेशन म्हणजे काय? कॅटेनेशन म्हणजे काय, त्याची अशी प्रॉपर्टी, सेल्फ लिंकिंग प्रॉपर्टी. ओके, सिंपल लँग्वेजमध्ये कॅटेनेशनचा मिनिंग आहे सेल्फ लिंकिंग. स्वतःला लिंक होण्याची जी काही प्रॉपर्टी असते त्याला म्हणतात कॅटेनेशन.
तर कार्बनकडे ही ॲबिलिटी आहे. कार्बन कॅन लिंक विथ वन अनदर, त्याच्या स्वतःबरोबर तो लिंक होऊ शकतो. इथे दाखवले पहा, ग्राफाईट, डायमंड, फुले, सॉरी, हा कार्बन आहे. कार्बन कॅन लिंक विथ कार्बन इटसेल्फ. किती पण वेळा तुम्ही कार्बन कार्बनचा बॉन्ड बनवू शकता. असं कधी बॉन्ड पाहिला का तुम्ही? ऑक्सिजन ऑक्सिजन ऑक्सिजन, नो, इट इज नॉट पॉसिबल, राईट? किंवा दुसरा कोणता एलिमेंट लाईक आयन आयन आयन, नो, इट इज नॉट पॉसिबल. द कार्बन इज ओनली वन एलिमेंट. इट कॅन कंबाईन विथ इटसेल्फ. इट कॅन शो द सेल्फ लिंकिंग प्रॉपर्टी विथ इटसेल्फ. तो स्वतःबरोबर लिंक होण्याची टेंडन्सी दाखवतो, प्रॉपर्टी दाखवतो. Sorry, that's why this is called as catenation property. It shows a catenation property. आणि म्हणून ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची जी एक ब्रँच असते ती ह्यूज ब्रँच म्हणून कन्सिडर केली जाते ड्यू टू दिस कार्बन, अँड दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज कार्बन केमिस्ट्री. ओके, नाउ दिस पॉईंट इज इन युअर चॅप्टर, दॅट इज ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आपल्याला ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये दिलेले आहेत आणि ते विचारतात आपल्याला एक्झाममध्ये. सी ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन. The first allotrope of carbon is this, that is coal. Okay, कोळसा. Coal is also allotrope of carbon. Next, diamond. Each carbon is linked to 4 other carbon in a tetrahedral fashion by the covalent bond. आता डायमंड मध्ये कार्बनची लिंकेज कशी असते पहा. कार्बन लिंक टू द चार्ज, अजून 4 कार्बनला तो अटॅच असतो. कोणत्या वेमध्ये? टेट्राहेड्रल वेमध्ये, आणि त्यांचं बॉन्डिंग असतं कोव्हॅलंट बॉन्डिंग. ओके, सो इट कॅन फॉर्म दिस काइंड ऑफ डायमंड. हे पहा, इथे दाखवले आपल्याला टेट्राहेड्रल फॉर्म ऑफ द कार्बन. इफ यू कन्सिडर दिस इज द कार्बन, जर तुम्ही इथे कन्सिडर केलं, if you consider this is a middle one carbon, this carbon is attached to 4 more carbon atoms. See, 1 2 3 4, की जे आता आपण वरती पाहिलं होतं पहा. each carbon is attached to 4 more carbon atom, right? and this is a tetrahedral structure. हे जे टेट्राहेड्रल मॅनरमध्ये तो अटॅच होतो. 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर असतं पहा हे. ओके, इन दिस वे, कार्बन 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 कार्बन, ह्या स्ट्रक्चरला आपण टेट्राहेड्रल स्ट्रक्चर म्हणतो. सो ह्या टेट्राहेड्रल फॉर्ममध्ये तो एकमेकांना अटॅच होतो आणि त्याचं डायमेन्शन असतं 3D, 3 डायमेन्शनल. Now see, since all 4 electrons of the carbon involved in a bonding, there is no free electron and therefore it is a bad conductor of heat and electricity. डायमंडमध्ये हे 4च्या 4 इलेक्ट्रॉन बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट करतात आणि देअरफोर त्यांच्याकडे कोणताही फ्री मुव्हिंग इलेक्ट्रॉन नसतो, म्हणून ते इलेक्ट्रिसिटीचे बॅड कंडक्टर आहे. सो डायमंड इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. युजेस पहा डायमंडचे. डायमंड ॲज अ प्रिशियस स्टोन अँड इट इज यूज्ड इन अ ज्वेलरी अँड ऑल्सो इन अ ऑर्नामेंट्स. एक प्रिशियस स्टोन आहे, आपल्याला माहिती आहे की हा आपण ज्वेलरीमध्ये यूज करतो आणि डिफरंट ऑर्नामेंट्समध्ये, म्हणजेच वेगवेगळे जे काही आपण वेगवेगळे ज्वेलरी बनवतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल नेकलेस असेल, इयरिंग्स असतील, ब्रेसलेट्स असतील, त्यांच्यामध्ये हा यूज केला जातो. डायमंड इज यूज ॲज अ ॲब्रेसिव्ह फॉर द शार्पनिंग हार्ड टूल्स. हार्ड टूल्सला शार्प करण्यासाठी देखील डायमंड यूज केला जातो पहा. नेक्स्ट, इट इज यूज इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ टंगस्टन फिलामेंट्स. टंगस्टन फिलामेंट्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, डाईज तयार करण्यासाठी आणि ड्रिलिंगमध्ये, रॉक ड्रिलिंगमध्ये देखील डायमंड यूज केला जातो. नाव सी, काय शिकलो आपण आता. डायमंड कोव्हॅलंट का आहे? डायमंड इज कोव्हॅलंट येट इट हॅज अ हाय मेल्टिंग पॉईंट. का बरं डायमंड कोव्हॅलंट आहे? काय सांगू शकता? डायमंड कोव्हॅलंट का आहे पहा. 3 डायमेन्शनल नेटवर्क स्ट्रक्चर असतं त्याचा आणि त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग कार्बन कार्बन बॉन्ड प्रेझेंट आहे. सो तो जो स्ट्रॉंग कार्बन कार्बन बॉन्ड आहे तो तो ब्रेक करणं खूप डिफिकल्ट आहे, राईट? अँड दॅट्स वाय डायमंड इज व्हेरी स्टेबल ऑर व्हेरी इट इज कोव्हॅलंट. आणि डायमंडचा मेल्टिंग पॉईंट हा खूप हाय असतो. इट हॅज अ व्हेरी हायर, म्हणजे ऑलमोस्ट 3000 to 4000 केल्विन एवढा त्यांचा मेल्टिंग पॉईंट असतो. नेक्स्ट आहे ग्राफाईट. पुढचा जो एलिमेंट आहे तो आहे ग्राफाईट.
सो ह्यांच्यामध्ये शीट्स असतात, इथे तुम्हाला दिसत असतील, दिस आर द शीट्स लाईक स्ट्रक्चर. एकावरती एक शीट अरेंज केलेली बा. सी सी दिस इज अ फर्स्ट शीट, सेकंड शीट, थर्ड शीट, फोर्थ शीट, फिफ्थ शीट, सिक्स्थ शीट, सेवन्थ, एट, अशा एकावरती एक 2 डायमेन्शनल शीट्स असतात. त्या 2 डायमेन्शनल शीट्स एकमेकांना कोणत्या बॉन्डने त्यांनी हेल्ड केलेलं असतं, वीक वॅनडवॉल्स बॉन्डने त्यांनी एकमेकांना हेल्ड केलेलं असतं. आणि त्याच्यामुळेच ह्यांच्यामधलं जे काही डायमेन्शन आहे दिट इज अ 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर. आणि हे कसे असतात, दे आर व्हेरी सॉफ्ट अँड ब्रिटल. ओके, म्हणजे सॉफ्ट असतात आणि पटकन ब्रेक होऊ शकतात ड्यू टू दिस वीक वॅनडवॉल्स फोर्सेस. आता ह्याचं एक्झाम्पल म्हणजे आपल्याकडे असणारी पेन्सिल लीड है ना, आपण जे पेन्सिल यूज करतो, सिस पेन्सिल तुम्ही यूज करता ती, तर त्या पेन्सिलमध्ये जो काही ग्राफाईट आहे तो इझिली ब्रेक होतो. किंवा तुम्ही पेन्सिलने बुकवर लिहू शकता पहा, तो इझिली त्या बुकवर चालते ती पेन्सिल, म्हणजेच तो कसा आहे, सॉफ्ट आहे आणि ब्रिटल आहे. सी ह्यांची बॉन्ड लेंथ आणि आपल्याला बॉन्ड लेंथ दिलेली आहे. प्रत्येक लेअरमध्ये हेक्झागोनल शीट्स असतात. कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ इथे दिलेली आहे, दॅट इज 141.5 पिकोमीटर्स. नेक्स्ट इट शोज sp2 हायब्रिडायझेशन. जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर असतं. सो हा sp2 हायब्रिडायझेशन दाखवतो. दॅट्स वाय 1 इलेक्ट्रॉन इज फ्री. बरोबर, इथे पहा तुम्ही sp2 हायब्रिडायझेशन दाखवतो, म्हणून हा इलेक्ट्रॉन एक फ्री असतो त्याच्यामध्ये. जर इलेक्ट्रॉन फ्री असेल तर तो कंटिन्युअसली मोबाईल असतो. मोबाईल म्हणजे तो फिरत असतो, राईट. आणि तो जर इलेक्ट्रॉन फिरत असेल तर तो काय शो करेल आपल्याला, कंडक्टिव्हिटी शो करेल. सो दिस ग्राफाइट इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. युजेस पहा, ग्राफाइट सॉफ्ट आहे, स्लिपरी आहे, म्हणून आपण त्याला लिहू शकतो पेन्सिलने बुकवर, है ना. इट इज अ सॉफ्ट, स्लिपरी, सो इट इज यूज एज अ डाय लुब्रिकंट इन्स्टेड ऑफ ऑइल. ड्राय लुब्रिकंट म्हणून यूज केला जातो. ग्राफाइट कॅन कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी हेन इट इज यूज इन अ डिफरंट इलेक्ट्रोड्स. इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतो कारण एक इलेक्ट्रॉन त्यांच्याकडे फ्री असतो. सो वेगवेगळ्या इलेक्ट्रोड्समध्ये तो यूज केला जातो. सी इट इज यूज टू मेक अ पेन्सिल्स. नेक्स्ट इट इज यूज इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ड्राय सेल्स आणि बॅटरीज. बॅटरीज आणि ड्राय सेल्समध्ये देखील यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन्स आहेत. हायब्रिडायझेशन स्ट्रक्चर इज sp2. नेक्स्ट आहे फुलेरिन. सी दिस क्रोटोस्मॅली अँड कर्ट, हे फक्त CET साठी आपल्याला कुणी विचारलं तर विचारू शकतात, अदरवाईज नो नीड टू रिमेंबर दिस. दिस स्मॅली or the Kurt got Nobel Prize for the discovery of fullerene, which is crystalline allotrope of carbon. हा देखील ॲलोट्रॉप एक कार्बनचा सॉसर बॉल सारखं स्ट्रक्चर आहे त्याचं, जसं आपला फुटबॉल असतो पहा त्याच्यासारखं स्ट्रक्चर आहे याचं. आणि हेक्झागोनल रिंग्स एकमेकांना अरेंज असतात, तिथे पेंटागोनल रिंग्स पण अरेंज असतात. पाहूयात आपण खाली प्रिपरेशन कसं करतात पहा त्याचं. वेन ग्राफाईट इज हीटेड इन अ इलेक्ट्रिक आर्क इन अ इनर्ट ॲटमॉस्फिअर. आता जो वरती ग्राफाईट पाहिला ना आपण, त्याला जर हाय टेम्परेचरवर हीट केलं इन प्रेझेन्स ऑफ इनर्ट ॲटमॉस्फिअर ऑफ हेलियम अँड निऑन. इनर्ट ॲटमॉस्फिअर म्हणजे काय बनवतात, बाकी कोणतंही इन्व्हायरमेंट तिथे नसतं, म्हणजे ऑक्सिजन, मॉइश्चर असं काहीच नसतं. ॲटमॉस्फिअर एकदम इनर्ट, की तो कशाशी रिॲक्ट नाही होऊ शकत असं ॲटमॉस्फिअर बनवल्यावर त्याच्यामध्ये a sooty material formed by the condensation of vaporized CN molecules is known as fullerene. ग्राफाईटला जर हीट केलं इन प्रेझेन्स ऑफ इनर्ट ॲटमॉस्फिअर, इट गिव्ज अ सूट लाईक मटेरियल, म्हणजे राख सारखं मटेरियल देतो तो, तर त्यालाच फुलेरिन असं कन्सिडर केलं जातं. सो इथे दाखवले तुम्हाला ग्राफाईटला हीट करतात ते हेलियम निऑनच्या इनर्ट ॲटमॉस्फिअरमध्ये. हा ग्राफाईट आहे आणि इथे जो खाली तयार झाला तो फुलेरिन आहे. प्रिपरेशन पहा, फुलेरिन पहा. द मेजर क्वांटिटी इज C60. त्यांच्यामध्ये किती कार्बन असू शकतात, C60, ट्रेसेस ऑफ C70. ट्रेसेस ऑफ फुलेरिन consisting of even number of carbon atoms up to 350 and above like 540.
बट आपल्याला इथे फक्त C60 बद्दलच पाहायचं आहे, C60 फुलेरिन. ओके, तो मोस्ट स्टेबल असतो, पण तो कितीही मोठा बनवू शकतो. जसा छोटा फुटबॉल, त्याच्यापेक्षा थोडा मोठा फुटबॉल, त्याच्यापेक्षा थोडा मोठा फुटबॉल, लाईक दिस. ओके, सो त्यांच्यामध्ये कार्बन किती असतात हे सांगितले. C60 म्हणजे 60 कार्बन, C70 म्हणजे 70 कार्बन, लाईक दिस. नेक्स्ट सी, फुलेरिन बिंग कोवॅलंट आर रेडिली सॉल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. कोवॅलंट आहे, रेडिली सॉल्युबल होतो ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये. तो ग्रुप 1च्या मेटलबरोबर म्हणजेच पोटॅशियमबरोबर रिॲक्ट होऊन K3C6 नावाचा पोटॅशियम फुलेराईड म्हणतात त्याला. दिस K3C6 इज C60 इज नोन ॲज पोटॅशियम फुलेराईड. दिस इज पोटॅशियम फुलेराईड. Okay, so which is behaves as a superconductor below the 18 Kelvin. एकदम लो टेम्परेचरला ते सुपर कंडक्टर म्हणून बिहेव करतात. नेक्स्ट पहा, C60 मॉलिक्यूल हॅज शेप लाईक अ सॉसर बॉल. सॉसर बॉल म्हणजे हा जो आपला फुटबॉल आहे ना, त्याच्यासारखा त्याचा शेप असतो पहा. इट इज ऑल्सो कॉल्ड एज बकमिन्स्टर फुलेरिन. त्याला अजून काय म्हणतात, बकमिन्स्टर फुलेरिन म्हणतात. ह्यांच्यामध्ये 6 मेंबरच्या 20 रिंग्स असतात. 6 मेंबर्ड 20 रिंग्स आणि 5 मेंबरच्या 12 रिंग्स प्रेझेंट असतात. कार्बन कार्बन सिंगल बॉन्डची बॉन्ड लेंथ असते 143 पिकोमीटर. कार्बन कार्बन डबल बॉन्डची बॉन्ड लेंथ असते 138 पिकोमीटर. सी, द 6 मेंबर्ड रिंग इज फ्युज्ड विथ. तुम्ही इथे जर पाहिलं ना, तुम्हाला इझिली लक्षात येईल. पहा, ही जी रिंग आहे ही 6 मेंबरची. सी हिअर, दिस इज अ 6 मेंबर्ड, राईट. मी जे येल्लो करते ते 6 मेंबरची रिंग आहे, आणि इथे जी ब्लॅक कलरची आहे ती 5 मेंबरची रिंग आहे, राईट. सो दिस 6 मेंबर्ड रिंग इज फ्युज्ड विथ 6 or the 5 membered ring, but the 5 membered ring can only fuse with the 5 member ring only. 5 member ring ही 5 member ring बरोबर फ्यूज होते, आणि 6 member ring can fuse with the 6 or the 5 member ring. नंतर पहा, कार्बन ॲटम अंडरगो sp2 हायब्रिडायझेशन. ह्यांच्यामधल्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 असतं. इच कार्बन फॉर्म्स 3 सिग्मा बॉन्ड्स विथ अदर कार्बन. प्रत्येक कार्बन 3 सिग्मा बॉन्ड बनवतो दुसऱ्या कार्बन बरोबर. इथे तुम्ही पाहू शकता पहा, if you consider this is one carbon, it can form a 3 sigma bond with another carbon, 1 2 and 3, like this. Okay, प्रत्येक कार्बन दुसऱ्या कार्बन बरोबर 3 सिग्मा बॉन्ड बनवतो. द रिमेनिंग इलेक्ट्रॉन इज रिस्पॉन्सिबल फॉर द ॲरोमॅटिक कॅरेक्टर. बाकीचे जे इलेक्ट्रॉन असतात ते डबल बॉन्ड दाखवतात. तिथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड पण असतो, and that's why it shows aromatic character. It has a 60 vertices and each one is occupied by the one carbon atom. These are some MCQs. PDF सेंड करेल त्यावेळेस तुम्ही ते पाहून घ्या. ओके, हिअर वी फिनिश दिस अबाउट द ग्राफाईट, फुलेरिन. तर 3 ॲलोट्रॉप्स पाहिले आपण इथे. कोणते कोणते पाहिले आपण, डायमंड, ग्राफाईट, फुलेरिन. अजून 2 ॲलोट्रॉप बाकी आहेत ह्या ह्या कार्बनचे. दॅट इज कार्बन नॅनो ट्यूब्स आणि ग्राफिन. तर मी इथे तुम्हाला सांगते की कार्बन नॅनो ट्यूब आणि ग्राफिन काय आहे. तुमचं बुक ओपन करा पहा. बुकमधलं पेज नंबर 198. The very easy two allotrops are there, कार्बन नॅनोट्यूब आणि ग्राफिन. तर पहिल्यांदा ग्राफिन बद्दल पाहूया. ग्राफिन म्हणजे काय, ही जी आता आपण ग्राफाईटची शीट पाहिली होती ना वरची. सी इफ वी स्टडी अबाउट द ग्राफाईट हिअर, राईट. ग्राफिन म्हणजे काय, ही एक शीट, वेन दिस वन शीट इज आयसोलेटेड, राईट. ज्यावेळेस ही एक शीट आपण वेगळी करतो ना, त्याला ग्राफिन असं कन्सिडर केलं जातं. ग्राफाईट म्हणजे काय, देर आर मेनी शीट्स कंबाईन्स टुगेदर, दॅट इज कॉल्ड एज ग्राफाईट. आणि ग्राफिन म्हणजे काय, वेन ओनली वन शीट इज आयसोलेटेड लेअर ऑफ द ग्राफाईट शीट इज कॉल्ड एज ग्राफिन. 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर असतं. नेक्स्ट आहे कार्बन नॅनोट्यूब. आता कार्बन नॅनोट्यूब म्हणजे काय असतात, हीच एक शीट ज्यावेळेस रोल केली जाते, ओके, स्प्रिंग सारखं सिलेंड्रिकल स्ट्रक्चर जिथे होतं, रोल्ड अप, वेन वन ग्राफाईट शीट इज रोल्ड अप, इट शोज अ स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर, सिलेंड्रिकल स्ट्रक्चर, दॅट इज कॉल्ड एज कार्बन नॅनोट्यूब. आता ही जर एक ओनली वन शीट जर रोल केली आपण, तर त्याला म्हणतात सिंगल वॉल्ड नॅनोट्यूब्स.
एक वॉलची नॅनो ट्यूब. पण ह्या अशा आता इथे 8 लेयर्स आहेत. जर 8ही लेअर कंबाईन करून त्याला रोल केला तर त्याला म्हणतात मल्टी वॉल्ड नॅनो ट्यूब. ओके, तर दॅट इज कॉल्ड एज कार्बन नॅनो ट्यूब. एवढा सोपा पॉईंट होता. 198 पेज नंबरवर तुमच्या बुकमध्ये आहे कार्बन नॅनो ट्यूब्स अँड ग्राफिन. ठीक आहे. ओके, सो आता ह्या चॅप्टरमधून तिथे जर पुढे गेला, बुक्स आहेत का तुमच्याकडे? कॅन यू हॅव बुक्स? तुमच्या समोर बुक्स आहेत का? येस. गर्ल्स बुक्स घेऊन बसल्यात का तुम्ही? येस मॅम. ओके, सो तिथेच पुढे मग आता फॉस्फरसचे ॲलोट्रॉप्स आहेत पहा. पेज नंबर 198 वरच फॉस्फरसचे ॲलोट्रॉप्स स्टडी करूयात आणि मग फक्त कंपाऊंड्स राहतील आपले, मॉलिक्युलर स्ट्रक्चर अँड कंपाऊंड्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स ऑफ दिस ग्रुप. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला, उद्याच्या लेक्चरला पाहूयात. एकदम थोडासा सोपा असा पॉईंट राहिला आता आपला, फक्त कंपाऊंड्स ऑफ दिस चॅप्टर अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ सम एलिमेंट्स. तर इथे पहा, तुम्ही पेज नंबर 198 वर फॉस्फरसचे ॲलोट्रॉप पहा. फॉस्फरस शोज 2 ॲलोट्रॉप्स. त्यांना म्हणतात व्हाईट फॉस्फरस आणि रेड फॉस्फरस. जो व्हाईट फॉस्फरस आहे त्याचा बॉन्ड अँगल 60 डिग्री असतो आणि P4 मॉलिक्यूल आहे पहा. त्याचा कलर व्हाईट किंवा येल्लो कलर फॉस्फरस इज देअर. त्यांच्या जर प्रॉपर्टीज पाहिल्या व्हाईट फॉस्फरसच्या, नेक्स्ट पेजवर आहे 199 पेजवर. इट इज ट्रान्सल्युसंट व्हाईट अँड वॅक्सी सॉलिड. इट ग्लोज इन अ डार्कमध्ये ग्लो करतात ते. इट इज इन्सॉल्युबल इन वॉटर अँड डिझॉल्व्स इन अ बॉइलिंग पॉईंट, डिझॉल्व्स इन अ बॉइलिंग एनिवर सोल्युशन अँड इट इज व्हेरी व्हेरी पॉयझनस. व्हाईट फॉस्फरस हा पॉयझनस असतो. तो वॉटरमध्ये इन्सॉल्युबल आहे, अंधारात चमकतो आणि व्हाईट वॅक्सी सॉलिड आहे. पुढे जर आपण रेड फॉस्फरसबद्दल पाहिलं, रेड फॉस्फरसची देखील P4 चेन असते, बट इट इज अ कोव्हॅलंट चेन. पॉलिमरिक स्ट्रक्चर आहे. एक P4 दुसऱ्या P4 ला अटॅच आहे, दुसरा P4 तिसऱ्या P4 ला अटॅच आहे. सो दॅट इज अ पॉलिमेरिक स्ट्रक्चर, पॉलिमेरिक नेचर. त्याच्या प्रॉपर्टीज जर स्टडी केले तर हा लेस स्टेबल आहे, लेस रिॲक्टिव्ह आहे, नॉन पॉयझनस आहे, ओडरलेस आहे, तो अंधारात चमकत नाही आणि तो वॉटरमध्ये इन्सॉल्युबल असतो. सो ह्याचा डिफरन्स करून ठेवा बा. एखाद्या वेळेस 2 मार्कासाठी डिफरन्स विचारला जाऊ शकतो. डिफरन्स देखील आपल्या बुकमध्ये गिवन आहे, व्हाईट फॉस्फरस अँड रेड फॉस्फरस. क्वेश्चन नंबर 57. ठीक आहे. सो हिअर वी फिनिश्ड अबाउट द ॲलोट्रॉप्स. आता नेक्स्ट फक्त मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ सम इम्पॉर्टंट कंपाऊंड बाकी आहेत आणि पुढे काही नोटेबल कंपाऊंडची केमिस्ट्री आणि त्याच्यामधलं पण आपण बोरॅक्स, बीड वगैरे घेऊन झाले. आपला नेक्स्ट पॉईंट जो होता बीड, बोरॅक्स हे झालेलं आहे. राईट. डायबोरेन देखील झालं आपलं. डायबोरेन झालं, बोरॅक्स, बीड झालं. येस. ऑर्थोफॉस्फरिक ॲसिड, ॲल्युमिनियम क्लोराईड, हे पॉईंट आपण ज्यावेळेस ॲल्युमिनियम वगैरे स्टडी केलं मागच्या PPT त्याच्यामध्ये हे पॉईंट झाले सगळे. सो द रिमेनिंग पॉईंट इज ओनली सिलिकॉन डायऑक्साईड, SiO2 पाहायचं आहे आपल्याला, आणि सिलिकॉन्स आणि हॅबर्स प्रोसेसने अमोनियाची मॅन्युफॅक्चरिंग. ओके, सो दिस 3 points are remaining only that we will finish tomorrow, and tomorrow we will finish about our syllabus. राईट. आता तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का ह्याच्यामध्ये? ह्या संडेची जी मेगा टेस्ट असेल त्या मेगा टेस्टला मी हा चॅप्टर ठेवते. 25 क्वेश्चन्स फ्रॉम माय सेक्शन अँड 25 क्वेश्चन्स फ्रॉम युअर कायनेटिक सेक्शन. कायनेटिक चालू आहे ना सेकंड पार्टचा? येस मॅम. ओके सर, 25 क्वेश्चन माझे असतील. तर आत्तापर्यंत 12वीचं सांगते मी. हा चॅप्टर नाही, सॉरी, 12thमध्ये जो आपण चॅप्टर घेतला, विच वन, एलिमेंट्स ऑफ ग्रुप, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18. ओके, तर त्या चॅप्टरमध्ये जोपर्यंत आपला सिलेबस झाला आहे तिथपर्यंत क्वेश्चन्स असतील तुम्हाला. पेपर सोपा असेल, मागच्या टाईपसारखाच, मागच्या संडेला जसा तुम्ही पेपर दिला त्या टाईपमध्येच असेल, पण क्वेश्चन थोडे रीड करा म्हणजे मग इझिली येईल तुम्हाला ते सगळं. ओके, इज देअर एनी प्रॉब्लेम इन दिस? नो. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. सो देन वी स्टॉप. वी विल टेक टुमारो वन लेक्चर अँड वी फिनिश्ड अबाउट दिस. ओके. ठीक आहे.
थांबूयात. थँक्यू. मी तुम्हाला PPT शेअर करेन. कोणची आपली गीताची आपली नाही बाया दूध